श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे गुरुवार आणि आज आलेली आहे माघ महिन्यातील चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी ही येत असते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे खूप वेगवेगळं असतं. माघ महिन्यामधील चतुर्थीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी या नावानं देखील ओळखलं जातं. या दिवशी गणपती बाप्पांच्या 32 अवतारांपैकी 6व्या अवताराची पूजा केली जाते. संकष्टी म्हणजे संकटांना दूर करणारी देवता किंवा संकटावरती विजय मिळवणारी. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विधिवत जर आपण गणपती बाप्पांची आराधना केली, सेवा केली किंवा काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित स्वरूपात प्राप्त होत असतं आणि आपल्यावरती येणारी सर्व संकट अडचणी दूर होतात, सर्व पापातून मुक्तता होते. तसेच या दिवशी उपवास व्रत केल्यानं आपल्याला बुद्धीची, ज्ञानाची प्राप्ती होते, आपल्या मुलाबाळांची प्रगती होत असते. माघ महिना धार्मिक दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मानला जातो. माघ महिन्यातील चतुर्थी तिथीला विशेष असं महत्त्व दिलं जातं. हे व्रत केल्यानं आपल्या जीवनातील सर्व प्रकारची दुःख दूर होऊन आपल्या जीवनात आनंद येतो. आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होत असतात. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत. कोणतीही पूजा असो, शुभकार्य असो तर ते निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जात असते. या दिवशी गणपती बाप्पांच्या उपासनेसोबतच काही सेवा आणि उपायसुद्धा केले जात असतात. आणि असाच एक छोटासा पण अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज या द्विजप्रिया संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच माघी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्यानं आपल्या घरातील सर्व भांडणे, दोष, कटकटी, त्यासोबतच वादविवाद, नकारात्मकता, वाईट शक्ती, वास्तुदोष हे सर्व दूर होऊन आपल्या कुटुंबाची, मुलांची खूप प्रगती होणार आहे. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, त्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण हा उपाय का करायचा, कशासाठी करायचा? आपल्या जीवनामध्ये भरपूर अशा अडीअडचणी असतात. आपल्या मुलांवरती संकट येत असतात. आपल्या मुलांना बाधा झालेली असेल म्हणजेच दोष लागलेले असतील, नकारात्मकता आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घराची, मुलांची, पतीची देखील प्रगती होत नाही. आपल्या कोणत्याच कामांना गती मिळत नाही. आपलं कोणतंच काम पूर्ण होत नाही. आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहत नाही. आपल्यावरती खूप कर्जाचा डोंगर होत असतो. आपल्या आर्थिक अडचणी संपतच नाहीत आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी जी स्थिर नसते त्यामुळेच आपल्याला अशा पैशांच्या आर्थिक अडचणी या येत असतात. आणि या सर्वांचा प्रभाव बघा आपल्या मानसिकतेवरती सुद्धा होत असतो. आपली चिडचिड होत असते. मग घरात छोटे मोठे वाद होतात, नवरा बायकोमधील असतील किंवा आपले मुलांमधील मतभेद असतील तर अशा अडचणी येत असतात. आणि या सर्व अडचणी दूर करण्यासाठीच हा जो उपाय आहे तर तो आपण करायचा आहे. तर हा उपाय बघा आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत रात्री तुम्ही कधीही केला तरीही चालणार आहे. पण शक्यतो सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्येच तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. सुतक धर्म चालू असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आणि जर तुमचा मासिक धर्म चालू असेल तर तुमच्या घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीनं हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला सुरुवातीला आपल्या देवघरामध्ये धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तुळशीजवळ दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो करायला घ्यायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला सुकलेल्या खोबऱ्याची अर्धी वाटी, अर्धा भाग जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे स्वच्छ
3 ते 4 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. आता बघा आपल्या घरामध्ये कापूर जाळण्याला विशेष असं महत्त्व आहे. कोणतीही पूजा असो किंवा आरती असो तर त्यामध्ये आरती करताना आपण कापूर जाळत असतो. तर कापूर जाळल्यामुळं आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता नष्ट होत असते. म्हणून कापूर जाळण्याला एक प्रकारचं विशेष असं महत्त्व दिलं जातं. म्हणून आपण भीमसेनी कापराच्या 3 ते 4 वड्या या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायच्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. नंतरनं त्यावरती 3 ते 4 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. 3 फुलासहित लवंगा ठेवायच्या आहेत. 3 हिरवी वेलची जी अखंड असायला हवी तर ती ठेवायची आहे. त्यानंतरनं बघा एक तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र मसाल्यामधील तर ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यावरती कुंकू आहे तर त्यामध्ये गंगाजल टाकून त्याची पेस्ट बनवून त्यावरती तुमची इच्छा लिहायची आहे. तुमची जी पण इच्छा आहे अगदी ती 2 शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहे. जसे नोकरीसाठी असेल तर नोकरी प्राप्ती, पैशांच्या बाबतीत असेल तर धनप्राप्ती, अशी इतर कोणतीही इच्छा असेल, मुलांच्या प्रगतीसाठी असेल, पतीच्या प्रगतीसाठी असेल तर ती इच्छा अगदी 2 शब्दामध्ये तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायची आहे. आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. तिथे बसल्यानंतर तुम्हाला हे जे कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्ही इच्छा लिहिलेलं जे तमालपत्र आहे तर त्याचं जो देठ आहे तर तो आपल्या हातामध्ये धरून आपल्याला या कापराबरोबर हे तमालपत्र जाळायचं आहे. आणि आपल्याला आपल्या मनामध्ये आपली इच्छा व्यक्त करायची आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला सातत्यानं जप करायचा आहे. आता हे तमालपत्र जळत असताना बघा आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. आणि नंतरनं हे तमालपत्र जळून झाल्यानंतरनं आपल्याला बाकीचं जी राहिलेल्या ज्या वस्तू जळत असतील तर त्या वस्तूंचा धूर आपल्याला आपल्या घरामध्ये फिरवून आणायचा आहे. मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला जायचं आहे. तिथे देखील काही मिनिटासाठी तुम्हाला हे भांडं तिथं खाली ठेवायचं आहे. आणि शांत झाल्यानंतरनं हे भांडं उचलून आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे. त्यानंतरनं बघा ही जी अर्धी राहिलेली खोबऱ्याची वाटी असेल किंवा त्यामध्ये थोडेफार तांदूळ न जळता राहिलेले असतील तर हे सर्व तुम्हाला निर्माल्यामध्ये नेऊन टाकायचं आहे. जरी ही खोबऱ्याची अर्धी वाटी असेल तर ती घरातील कोणत्याही व्यक्तीनं खायची नाही. ही तुम्हाला घराबाहेरच नेऊन टाकून द्यायची आहे. सुनसान जागेवरती टाका किंवा मग निर्माल्यामध्ये टाका. तर अशा पद्धतीनं ही 4 ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये आवर्जून आज संध्याकाळी जाळायच्या आहेत. यामुळं तुमच्या घरातील सर्व दोष, बाधा, वास्तुदोष, पितृदोष हा सर्व नष्ट होऊन तुमच्या कुटुंबाची, मुलांची जोरदार अशी प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण संध्याकाळच्या वेळी करायचा आहे.